उन्हाळा चालू आहे, मुलंसुद्धा घरी आहेत आणि सगळे एकत्र असल्यानंतर आईस्क्रीम किंवा कुल्फी खाण्याची काही मजाच वेगळी असते. तर आज आपण फक्त 4 साहित्य वापरून कुल्फी बनवणार आहोत. नमस्कार, सानिका किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण फक्त 4 साहित्यामध्ये मलाईदार थंडगार कुल्फी बनवणार आहोत. चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया. आता आपण कुल्फी बनवणार आहोत, त्यासाठी आपल्याला दूध आटवायला लागेल. त्यासाठी इथे मी एक पसरट भांडं घेतले, त्याच्यामध्ये मी चमचाभर पाणी घातले. दूध आटवण्यासाठी असं पसरट भांडं घ्यायचं, म्हणजे दूध पटकन आटलं जातं. आता इथे मी अर्धा लिटर दूध घेतले. हे दूध आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे. आता मोठ्या आचेवरच आपल्याला ह्या दुधाला चांगली उकळी घ्यायची आहे. 3 ते 4 मिनटं झालेली आहेत आणि दुधाला चांगली उकळी आली आहे. आता दूध आटवताना जी कडेला साय लागते ती आपल्याला अशा प्रकारे खरडवून घ्यायची आहे, म्हणजे कुल्फी चांगली मलईदार होईल. आता मोठ्या आचेवरच हे दूध सतत ढवळत राहायचं आहे आणि 5 ते 6 मिनिट ह्याला आटवून घ्यायचं आहे. आता 5 ते 6 मिनिट झालेत आणि दूध बघा थोडंसं आटलं गेलं आहे. आता आपल्याला ह्याच्यामध्ये 100 ग्राम साखर घालायची आहे आणि 50 ग्राम खवा घालायचा आहे. आता इथे साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. आता साखर आणि खवा घातल्यानंतर मध्यम ते मोठ्या आचेवर आपल्याला हे दूध सतत ढवळत राहायचं आहे आणि 7 ते 8 मिनिट ह्याला आटवून घ्यायचं आहे. आता 7-8 मिनिटांनी बघा खवासुद्धा चांगला मिक्स झालेला आहे, साखरसुद्धा विरघळलेली आहे आणि जसं आपल्याला हवं आहे तसं दूध दाटसर झालेलं आहे. आता आपल्याला इथे गॅस बंद करायचं आहे. आता हे मिश्रण बघा संपूर्ण थंड झालं आहे आणि मस्त दाटसरसुद्धा झालं आहे बघा. आता ह्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा वेलची पावडर घालायची आहे. वेलची पावडर घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे मी 2-3 पिस्ते घेतलेत, ते ह्याच्यामध्ये असे किसून घालते आहे. आता तुम्हाला नसतील घालायचे, नाही घातलेत तरीसुद्धा चालेल, घालायलाच पाहिजे असं काही नाही. पिस्ता घातल्यानंतर एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता आईस्क्रीम बनवण्यासाठी इथे माझ्याकडे हे आईस्क्रीमचे मोल्ड आहेत. आता ह्यांनाही अशी झाकणंसुद्धा आहेत. आता तुमच्याकडे जर असे नसतील तर तुम्ही वाटीमध्ये किंवा डब्यामध्ये सुद्धा आईस्क्रीम भरून ठेवू शकता. आता ह्या मोल्डमध्ये आपल्याला हे मिश्रण घालायचं आहे. आता जेवढं हवं आहे तेवढं मिश्रण घाला. आता मोल्ड मोठे आहेत म्हणून मी अर्धवटच मिश्रण घालून घेते. आता ह्याला झाकण लावून घेऊया. आता बाकीचे मोल्ड असेच भरायचे आहेत आपल्याला. इथे आपले कुल्फीचे साचे भरून झाले. आता आपल्याला ज्या कुल्फीसाठी काट्या लागतात त्या ह्याच्यामध्ये घालायच्या आहेत आणि ह्या काट्या तुम्हाला बाजारामध्ये अगदी सहज मिळतील. आता ह्या सगळ्या काट्या घालून झाल्यानंतर आपल्याला हे भांडं असंच फ्रीजरमध्ये 8 ते 9 तासासाठी ठेवून द्यायचं आहे. 8 ते 9 तासानंतर मी हे भांडं बाहेर काढून घेतलं. आता कुल्फी काढायला घेऊया. त्यासाठी आपल्याला एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे. आता ह्या पाण्यामध्ये आपल्याला कुल्फीचा एक साचा 7 ते 8 सेकंदासाठी फिरवून घ्यायचं आहे. पाण्यात फिरवल्यानंतर थोडा हातावर घासून घ्यायचं आहे. असं केल्याने बघा कुल्फी अगदी सहज आणि पटकन निघते आहे. आता कुल्फी काढून घेऊया. बघितलीत ना, अगदी पटकन कुल्फी निघाली आणि कसली भारी झाली आहे. तर बाकीच्या कुल्फ्या अशाच काढून घेऊया. बघितलं ना, फक्त 4 साहित्य वापरून आपण हे कुल्फी बनवलेली आहे आणि ही कुल्फी नुसती दिसायला भारी दिसत नाही आहे, तर खायलासुद्धा एक नंबर आहे. नक्की बनवून बघा आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असे छान छान आणि वेगवेगळे पदार्थ पाहण्यासाठी सानिका किचनवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका वेगळ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.